ना, तुझ्या चेहऱ्याकडे सुद्धा पाव वाटत नाही. लेकर बाळ कुशल आहेस ना? आई प्रेम करते, लय प्रेम करते. जेवण करत असताना रात्री सुनबायला म्हणते, माझ्या मुलीला स्वयंपाक कर चांगला गोडधोड. 4 दिवसाची पाहुणी जाणार आहे ती उद्या नांदायला. आता वागती आई सुनाच्या समोर, आपलं दोघीच असेल ते असेल, पण माझी लेक राहणार आहे 4-5 दिवस, काही तिला टाकून बोलू नको. वागते तुमची आई. सुनबाई स्वयंपाक करते गोडधोड, सगळेजण जेवणा करता बसतात. आता आई तुमची तुमच्या लहान लेकरासारखं ताटाच्या समोर बसते ताई, आणि तुम्हाला म्हणते, हे बाई किती खराब झालीस माझी बाई, खाय बाय खाय बाय. लहान लेकरासारखा गाज भरवते. महिला मंडळी, माहेरातली आई जाऊन द्या, मग तो तुमच्या जीवनातलं निघून जाईल. माहेरातली आई जाऊन द्या, सुखाचा समुद्र कोरडा झाला. आई गेली, प्रेम वात्सल्य निघून गेलं. म्हणजे जोपर्यंत आई आहे, जाताना सुद्धा म्हणणार, हे बाई ह्या डब्यामध्ये लोणचं ठेवलाय, घेऊन जाय. बरणीमध्ये पापडे घेऊन जाय, डाळे घेऊन जाय. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही गुरुजी, पण माईची वेडी माया हो, मुलीच्या पिशवीमध्ये घालते. भारीतला तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, घेऊन जाय. ताई, माहेरातली माय गेली ना, इथं बसले बऱ्याच बसलेल्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या बरं का बाबा. आणि आता पिशवी रिकामी आली का? माहेरात आमचा तात्या नाही, आमची आई नाही, आमचा आबा नाही. माहेरात आई बाप असले की आई कधी पिशवी रिकामी द्यायची नाही. गाडी 4-5 गच्च भरलेला पिशव्या असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. आणि आता गाडीत एकच पिशवी आली तर समजायचं माहेरात आई नाही राहिली आणि माहेरात बाप नाही राहिला. सुखाचा समुद्र कोरडा झाला. म्हणून ममत्व असतं गड्या.